स्वागत मानून आपले अतिथ झाला आता आपण उपस्थित मानून आपले अतिथ झाला आता आपण उपस्थित आधी आभार मानून आपले करीतो आम्ही स्वागत आधी आभार मानून आपले करीतो आम्ही स्वागत। या ठिकाणी उपस्थित आजच्या या बाल आनंद मेळाव्यासाठी तसेच पालक सभेसाठी उपस्थित आपल्या गावाचे आपले सर्वांचे लाडके माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच त्यांच्यासमोर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गावाचे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री शरद पाटील दादा त्यांच्यासमोर उपस्थित असलेले सर्व आपले शालेय समितीचे सदस्य तसेच आपल्या गावातील सर्व मान्यवर ग्रामस्थ तसेच ज्यांची मदत आपल्याला नेहमी लागत असते असे रोशन दादा हे सर्वजण या ठिकाणी सर्व ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत सर्व मान्यवर आहेत सर्व गावातील तरुण मित्रमंडळ यांचे मी आपल्या शालेय वतीने सहर्ष स्वागत करतो। आणि या ठिकाणी उपस्थित आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणजे आपले माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री रावसाहेब पाटील यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करावा। आपल्या बाल आनंद मेळाव्याची सुरुवात या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी आपल्या गावातील सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यांचे मी पुन्हा आपल्या शाळेच्या वतीने स्वागत करतो। समितीचे अध्यक्ष माननीय श्री शरद पाटील दादा तसेच माननीय श्री रोशन दादा माननीय श्री शालिक पाटील दादा सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी प्रतिमा पूजन करावं। आपल्या गावातील सर्व मित्रमंडळ या ठिकाणी आपण पाहू शकतात मान्यवर आपल्या बाल आनंद मेळाव्याला भेट देताना आणि बाल आनंद मेळाव्यातील जे काही साहित्य बनवण्यात आलेलं आहे जो पदार्थ बनवण्यात आलेला आहे त्या पदार्थाविषयी माहिती जाणून घेताना आपल्या गावातील मान्यवर बघा सोयाबीन चिल्ली टिक्का 5 एक चक्कर मारून घ्या। मग आपण बघू सर्व स्टॉलला आपल्या गावातील सर्व मान्यवर भेट देत आहेत। या ठिकाणी उपस्थित आपल्या गावातील सर्व तरुण मित्रमंडळी देखील आवर्जून उपस्थित झालेले आहेत त्यांचे देखील मी आपल्या शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। पूर्ण स्टॉलला आपल्या गावातील सर्व मान्यवर भेट देत आहेत आणि भेट झाल्यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की सर्व स्टॉलला भेट दिल्यानंतर आपण स्टॉलवरील वस्तूंची खरेदी करावी आणि आमच्या विद्यार्थ्यांनी जे काही स्टॉल मांडलेले आहेत आणि जो काही त्यांचा आनंद आहे तो आनंद द्विगुणित करावा। बघा माहिती जाणून घेताना ₹5 एक दिला ₹10 द्या 2 घ्या लवकर स्टॉलवर खरेदी करताना आपल्या गावातील मान्यवर या ठिकाणी आपण पाहू शकतात। विद्यार्थ्यांना या बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एक व्यावहारिक ज्ञान व्यावहारिक दृष्टिकोन निर्माण व्हावा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून या उद्देशाने आमच्या शाळेने हा आजचा बाल आनंद मेळावा आयोजित केलेला आहे। यामधून व्यवहार कसा करावा देवाणघेवाण कशी करतात तसेच व्यवहारामध्ये नफा आणि तोटा म्हणजे फायदा आणि नुकसान कसं होतं यातूनच त्यांना
खरेदी किंमत आणि विक्री किंमत काय असते याचं ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावं, प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना यावा, यासाठीच हा अट्टहास आम्ही केला होता आणि आजचा हा बाल आनंद मेळावा या उद्देशाने आमच्या शाळेने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या बाल आनंद मेळाव्याला आपल्या गावातील सर्व मान्यवरांनी या ठिकाणी मदत केली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतात स्वतः आपल्या गावातील प्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री रावसाहेबजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व स्टॉलला आवर्जून घेत आहेत, विचारपूस करत आहेत आणि सर्व पदार्थांची नावं जाणून घेत आहेत, त्याची किंमत जाणून घेत आहेत. या ठिकाणी पाहू शकतो आमच्या चिमुकल्यांच्या आमच्या विद्यार्थ्यांचा आनंद हा आज द्विगुणित झालेला आहे आणि नक्कीच याच्यातून त्यांना नुकसान व फायदा तसेच याची माहिती त्यांना मिळणार आहे. आणि हाच उद्देश हा बाल आनंद मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या बाल आनंद मेळाव्याला आपल्या गावातील सर्व मान्यवरांनी भेट दिलेली आहे. त्यामुळे मी त्यांचे सहर्ष पुण्याच्या शाळेच्या वतीने स्वागत करतो. एकच ठिकाण दिसणार की ते अनुभव पुस्तकी ज्ञानापेक्षा म्हणजे पुस्तकापेक्षा ते अनुभव माननीय श्री रावसाहेब हे घ्या या ठिकाणी माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक तसे माध्यमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित झालेले आहेत. माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे मी आमच्या शाळेच्या वतीने त्यांचे देखील हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर पालक विद्यार्थी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टॉलला भेट देऊन वस्तूंची खरेदी करावी आणि मुलगा असला तर पैसे देऊन वस्तू विकत घ्यावी. कोणत्याही विद्यार्थ्याला वस्तू देऊ नये. मग हे 5 आणि 5 10 2 इस ना 5 5 हा घे रे पोडा रे जे पोहे जे कितना ने प्लेट रे ले रे बाई कर सर्वात दे रे ये पैसे देतात ये पोहे सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्टॉलला भेट देऊन सगळ्यात छोटे गिरे बस पैसे वापस घेतले का? नाही ना बाकी पैसे वापस दे तिला. पैसे आहेत का वापस? दे 10 रुपये वापस दे. ठीक आहे चला कसा लागला याची प्रतिक्रिया तुम्हाला द्यायची आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतात माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया. ते या ठिकाणी खमंगचा आस्वाद घेत आहेत. आताच तुम्ही खमंगचा आस्वाद घेतलेला आहे. तुम्हाला खमंग खाऊन कसं वाटले? छान गोष्ट छान आहे छान आहे. सुंदर बनवले. पैसे दिलेत बघा या ठिकाणी आपण त्यांची प्रतिक्रिया घेतली आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण पाहू शकतात आम्हाला नेहमी मदत करणारे आमचे माजी सरपंच माननीय श्री रोशन दादा तसेच जिल्हा परिषद तसेच आपल्या गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. ते देखील या ठिकाणी जो काही पदार्थ बनवण्यात आलेला आहे त्याचा आस्वाद घेत आहेत. पावभाजीचा आस्वाद घेत आहेत. काही जण मूग भजीचा आस्वाद घेत आहेत. या ठिकाणी पाहू शकतात पावभाजीचा स्टॉल आहे आणि या पावभाजीच्या स्टॉलवर पावभाजीचा आस्वाद घेताना आमच्या गावातील मान्यवर. आता आपण त्यांना त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा तुम्हाला कसं वाटते आजचा कार्यक्रम? एकदम छान. चव कशी आहे? चव एकदम भारी छान. किती रुपयाला एक विकत घेतला? 10 रुपयाला. दादा तुम्हाला कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. एकदम भारी. या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्वांची प्रतिक्रिया घेत आहेत.
यानंतर आपल्या शाळेने हा जो उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमाविषयी आपण जाणून घेऊया. आम्हाला नेहमी शाळेसाठी लाभत असते असे माननीय श्री रोशन दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील या स्टॉलवरील पदार्थाचा आस्वाद घेताना त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेऊया. काय वाटते तुम्हाला आजच्या कार्यक्रमाविषयी? जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका यांचे अभिनंदन करतो की आजचा जो कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे फार छान उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. या उपक्रमामधून आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान कसं प्राप्त होईल या उद्दिष्टाने हा उपक्रम आपण दरवर्षी राबवतो. आणि यामध्ये नफा तोटा विद्यार्थ्यांना व्यवहाराचं ज्ञान या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या त्यांच्या आयुष्यामध्ये फार कामाच्या आहेत. त्यामुळे म्हणजे हा उपक्रम घेतात याच्यातनं विद्यार्थी हा शिकतो की व्यवहार कसा केला गेला पाहिजे. आयुष्यामध्ये नफा तोट्याची वजाबाकी हा हवं आणि हे त्यांचं बालपण आहे की या बालपणामधून ते मेळावे करतात आणि या मेळाव्याच्या माध्यमातून त्या निश्चितच त्यांच्या आयुष्यामध्ये आयुष्य जगत असताना नफा तोट्याचं किंवा वजाबाकीचं दिले जातं त्यांचं गणित असेल व्यावहारिक ज्ञान त्यांना प्राप्त होईल. हा उपक्रम आता आपण बघतो गावातील मंडळी असेल विद्यार्थी असेल सर्व या ठिकाणी स्टॉलला बदल झालेली आहे. आपण जो उपक्रम केला त्याबद्दल आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षकांचे मी पुन्हा अभिनंदन करतो. बालगोपालांचं जे एवढे स्टॉल आपण या ठिकाणी बघतोय एकदम सुंदर आणि एकदम संतमतीत या पद्धतीने आज या स्टॉल लागलेले आहेत. एकदम छान उपक्रम आपण केला. आपल्या सर्वांचे अभिनंदन. अतिशय सुंदर अशी प्रतिक्रिया शाळेविषयी तसे विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पदार्थांविषयी दिलेले आहे. धन्यवाद. आता आमच्या गावातील हायस्कूलच्या काही विद्यार्थी इथे आलेले आहेत. तर आपण त्या विद्यार्थ्यांना भेटूया. तर मुलींनो काही घेतलं का नाही? आपण काही घेतलं का? काय घेतलं? हा पैसे आणलेले नाहीत. चला ठीक आहे, बघत राहा नुसतं. पैशांशिवाय काहीच मिळणार नाही. आता आमचे आवडते प्रिय मित्र गडरी सर काही तर खाताना दिसत आहेत. सर काय खात आहेत आपण? काय आईस्क्रीम वाटतं? आईस्क्रीम? याची कोणती आईस्क्रीम आहे सर? आहे नेमकं काही कळत नाही पण ते छान आहे बरं का. एकदम छान आहे. सर कितीला मिळाली आपल्याला? 10 रुपयाला. 10 रुपये. ओके ओके. कसं वाटतं हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे? एकदम छान. विद्यार्थी मित्रांचा आनंद जो आहे तो गगनात मावेन असा झालेला आहे. ओके ओके धन्यवाद सर. इथं आमचे जिबू माजी जिप सदस्य हे सुद्धा खरेदीचा फार मोठा आनंद घेताना आपल्याला दिसत आहे. तर ते स्वतः तर वस्तू घेत आहेत पण त्यांच्या सोबत जे बालगोपाल आलेले आहेत ज्यांनी पैसे आणलेले नाहीत त्यांच्यासाठी ते वस्तू घेऊन देत आहेत. मित्रांनो जिबू प्रत्येक दुकानाला थांबवून व्यक्तिशः त्या दुकानाची पूर्ण माहिती घेऊनच पुढे जात आहेत. तुम्हाला मुलांसाठीच जिबू घेत आहेत बघा. ज्यांनी पैसे आणलेले नाही त्यांच्यासाठी जिबू स्वतः खर्च करतायत. त्यामुळे तुम्ही गर्दी करू नका, तुम्हालाही मिळेल. या ठिकाणी आपण पाहू शकतात आमच्या निपाणी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थिनी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे काही पदार्थ बनवलेले आहेत त्याचा आस्वाद घेताना आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. तुम्हाला कसं वाटतंय आजचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे? या ठिकाणी आपण पाहू काय वाटतंय? छान वाटतंय. पदार्थ कसे आहेत? छान आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतात आपण माध्यमिक शाळेचे जे काही विद्यार्थिनी आहेत त्यांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी घेतलेली आहे. या ठिकाणी गावातील सर्व मान्यवर गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. नगरदेवडं गावातील सर्व पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी पाहू शकतात सर्व स्टॉलवर गर्दी झालेली आहे. प्रत्येक स्टॉलवरच्या वस्तू विक्री होत आहेत आणि आमच्या गावातील मान्यवर हे स्वतः त्या प्रत्येक वस्तू विकत घेत आहेत. यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा आनंद अतिशय द्विगुणित होत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतात पानपुरी विकत घेतलेली आहे आणि पानपुरीचा आस्वाद घेताना माननीय श्री रावसाहेब जिबू या ठिकाणी पाहू शकतात. यामुळेच विद्यार्थ्यांचा आनंद देखील द्विगुणित होत आहे.
प्रत्येक स्टॉलला प्रत्यक्ष भेट देत आहेत. या देखील पाहू शकतात आमच्या गावातील माननीय श्री मयूर दादा हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या शाळेने हा जो का आजचा बाल आनंद मेळावा आयोजित केलेला आहे, हा बाल आनंद मेळाव्याविषयी आपण थोडक्यात प्रतिक्रिया मयूर दादाविषयी. या ठिकाणी आपण पाहू शकतात सर्व विद्यार्थ्यांसाठी पदार्थ विकत घेऊन देताना माननीय श्री रावसाहेब जिबू. सर्व नगरदेवड्याचे तसेच निपाणी गावातील पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहेत आणि यामुळेच आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद आज द्विगुणित झालेला आहे. आणि आज निश्चित हा कार्यक्रम आपण आयोजित केल्यामुळे याचं फलित हे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतात प्रत्येक स्टॉलवर अतिशय गर्दी झालेली आहे. शेजारीच असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोलई तांडा या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री विकास पाटील सर तसेच या शाळेच्या उपशिक्षिका माननीय श्री ज्योती पाटील मॅडम हे देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांसह उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या मनात देखील एकच भावना होती की हा जो कार्यक्रम राबवला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जो काही आनंद आज द्विगुणित झालेला आहे त्या आनंदामध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी देखील सहभागी व्हावेत आणि या सर्व विद्यार्थ्यांना हे मोलई तांड्याच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी या ठिकाणी निपाणे गावात आणून त्यांना देखील हा अनुभव दिलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतात मोलई तांड्याचे सर्व विद्यार्थी पदार्थांचा आस्वाद घेताना त्यांच्या समवेत मोलई तांड्या या शाळेतील उपशिक्षिका माननीय सौ ज्योती पाटील मॅडम. बाल आनंद मेळाव्यामध्ये आमच्या गावातील अंगणवाडी सेविका हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पदार्थांचा या ठिकाणी आस्वाद घेत आहेत. आमच्या गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस. या ठिकाणी आपण पाहू शकतात आपल्या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री शरद पाटील दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे काही पदार्थ बनवलेले आहेत त्या पदार्थांचा आस्वाद घेताना आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. कसं वाटतंय तुम्हाला आजचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे? छान वाटतंय सर, मुलांना व्यवहार ज्ञान मिळेल आणि खूपच भारी वाटतं. पदार्थ तर खूपच वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले छान आहेत. पावभाजी सुपर आहे, अनेक स्टॉल आहेत. लहान लहान पोरांनी उद्योगात गुतावे असे तुम्ही हे केलेलं आहे. खूपच छान प्रोग्राम आहे, खूप छान नियोजन लावलेलं आहे. बघा बघता जवळपास 40 ते 45 स्टॉल इथं लागलेले आहेत. एकाहून एक छान पदार्थ आलेले आहेत. कोणी कचोरी पोहे असे अनेक पदार्थ आहेत आणि ज्ञान मिळेल या लहान लहान बाळांना. धन्यवाद दादा आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. खरंच यातून आमच्या विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचे धडे निश्चित मिळतील अशी आशा आम्ही करतो. या ठिकाणी उपस्थित गावातील सर्व मान्यवर ग्रामस्थ पालक तसेच सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की आपण पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर जो काही कचरा आहे तो कचरा पेटीमध्येच टाकावा. या ठिकाणी कचरा पेटीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कचरा पेटीमध्ये आपण तो कचरा टाकायचा आहे. कोणी शाळेच्या प्रांगणात कचरा टाकू नये, खाली कचरा फेकू नये, कागद खाली फेकू नये. सर्वांनी कचरा हा कचरा पेटीमध्येच टाकावा ही सर्वांना विनंती. या ठिकाणी आपण पाहू शकतात प्रत्येक स्टॉलवर गर्दी झालेली आहे. आपण थोडक्यात मी प्रत्येक स्टॉल दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आपण पाहू शकतात प्रत्येक स्टॉलवर गर्दी ही दिसत आहे आणि यातूनच आमच्या विद्यार्थ्यांचा आनंद देखील आज द्विगुणित होत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतात पहा गावातील ग्रामस्थ अजून आपल्या बाल आनंद मेळाव्यांना भेट देत आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतात ग्रामस्थ अजून बाल आनंद मेळाव्याला भेट देण्यासाठी येताना. पुनश्च हा सर्व मान्यवर ग्रामस्थ पालक यांना विनंती करतो की त्यांनी आपले पदार्थांचे आस्वाद घेतल्यानंतर जो काही कचरा असेल, जो काही कागद असेल तो कचरा पेटीतच टाकावा. या ठिकाणी आपण पाहू शकतात नगरदेवडा तसेच निपाणे गावातील सर्व पालकवर्ग महिला मंडळ हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतात
स्टॉलला भेट देण्यासाठी तसेच स्टॉलवर बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नगरदेवडे गावातील पालकवर्ग तसेच निपाणे गावातील पालकवर्ग हे देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे। आमच्या निपाणे गावातील सर्व तरुण मित्रमंडळी हे देखील आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत। आमच्या विद्यार्थ्यांचा आनंद ते द्विगुणित करत आहेत। खरी ताकद ही गावातील तरुण मंडळी असते, तरुण मित्र असतात आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वीपणे आज राबवला जात आहे। या ठिकाणी पाहू शकतात आमच्या शाळेमध्ये मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनांतर्गत रुजू झालेले स्वप्नील पाटील दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या समोर त्यांचे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्या गावातील लाडके व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व असलेले माननीय श्री रावसाहेब जिबू सो मनोहर गिरधर पाटील दादा हे आताच बाल आनंद मेळाव्यातील जेवढे स्टॉल लावलेले होते सर्व स्टॉलना त्यांनी भेट दिलेली आहे। सर्व स्टॉलवरील पदार्थांचा त्यांनी आस्वाद घेतलेला आहे आणि आता शेवटच्या स्टॉलवर ते आलेले आहेत। शेवटच्या स्टॉलवर ते पदार्थांची खरेदी करत आहेत आणि स्वतःसाठी नव्हे तर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी या स्टॉलवरील वस्तू ते विकत घेऊन देत आहेत, पदार्थ विकत घेऊन देत आणि वाटप करत आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता हा ना, या ठिकाणी आपण पाहू शकता स्वतः माननीय श्री रावसाहेब जिबू हे विद्यार्थ्यांना पदार्थ विकत घेऊन वाटप करताना, कारण आपली पहिली अट होती की सर्व विद्यार्थ्यांचे जे काही पदार्थ आहेत ते सर्वांनी विकत घ्यावेत, पैसे देऊन विकत घ्यावेत आणि ते तसंच करताना पैसे देऊन विकत घेऊन विद्यार्थ्यांना वाटप करताना आता सर्व स्टॉलला भेट दिल्यानंतर आपण रावसाहेब जिबूंची प्रतिक्रिया जाणून घेऊया। शेवटची प्रतिक्रिया सर्व स्टॉलला भेट दिल्यानंतर आता जिबूंची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। मी जिबूंना एक प्रश्न विचारतो। जिबू, आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे या शाळेने हा जो उपक्रम राबविला आहे या उपक्रमाविषयी आपल्याला काय वाटतं? अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आज आपल्या मराठी शाळा निपाणीने आयोजित केलेला आहे आणि आज त्या बालगोपाळांचा आनंद जेव्हा आज आपण जो घेतला त्याचं मागचं कारणही तसंच आहे की मुलांना एक व्यावहारिक ज्ञान, आमच्यातील देवाणघेवाण, एक वैचारिकता सर्वांमध्ये आली पाहिजे आणि आपण काय करतोय पुस्तकी ज्ञान तर सर्वांना असतं पण व्यावहारिक ज्ञान असलं पाहिजे हा एक मोठा दृष्टिकोन असतो आणि ते करण्यासाठी आज आपल्या शाळेने जो उपक्रम घेतला तो खरंच कौतुकास्पद आहे। हा कार्यक्रम आपण दरवर्षी चांगल्या पद्धतीने घेतो आणि याच्या पुढे याच्यामध्ये काय वाढ करता येईल अजून आपल्याला 100% प्रयत्न करावा लागणार आहे आणि याच्यातनं मुलांना जे ज्ञान प्राप्त होणार आहे ते भविष्यात त्यांना कायमस्वरूपी कामात येणार आहे। ही एकदा गोष्ट घडून गेल्यानंतर माणूस विसरत नाही, त्या पद्धतीने विद्यार्थी सुद्धा हे विसरणार नाही आणि त्यांना हे चांगलं व्यावहारिक ज्ञान भविष्यात त्यांच्या आयुष्यात कामात येईल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या स्टॉफने सर्व शिक्षक वृंदावन, हेडमास्टर, गावातील ग्रामस्थ, सरपंच, सर्व बॉडी निपाणी ग्रामस्थ यांचेही मनापासून आभार मानतो की आपण अशा छोट्या काही कार्यक्रम जरी असला तरी आपला हा शाळेचा कार्यक्रम आहे, आपल्या विद्यार्थ्यांचा आहे, आपलेच मुलं आपलेच नातवंड या शाळेत शिकतात आणि त्यांचा कुठेतरी आनंद द्विगुणित व्हावा याच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केला आणि सर्वांनी या वेळ काढून सर्वजण इथे आले त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि सर्व शिक्षक बांधवांना त्यांचे आभार मानतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो की आपण अशाच पद्धतीने जास्तीत जास्त कार्यक्रम भविष्यात येणाऱ्या काळात घ्यावे आणि जेही काही सहकार्य लागेल ते गावाच्या वतीने आम्ही आपल्याला सोडून त्यांच्यात कुठलीही शंका नाही। आपल्याकडे मराठी शाळा असेल, हायस्कूल असेल, त्यांचे सर्व स्टाफ असतील, दोन्ही शाळा आपण एकत्रित कार्यक्रम घेतो आणि त्याच्यात त्याच पद्धतीने घेऊ असं मी आपल्याला शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद जिबू। जिबूंनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ज्या सूचना मांडलेल्या आहेत त्या सर्व सूचना भविष्यात निश्चित पूर्ण करण्यात येतील आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला याबद्दल जिबूंची प्रतिक्रिया आपण आताच जाणून घेतलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतात पाहू शकतो की गावातील महिला वर्ग हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि वस्तू विकत घेताना बघा या ठिकाणी या स्टॉलवर गर्दी झालेली आहे।
दुसऱ्या स्टॉलवरचे जे काही विद्यार्थी आहेत ते सुटे पैसे घेण्यासाठी या विद्यार्थिनीकडे आलेले आहेत आणि सुटे पैसे तिने आताच दिलेले आहेत. बघा, यातूनच तिला व्यावहारिक ज्ञानाचे धडे या शालेय जीवनापासून मिळत आहेत. आपण तिला एक प्रश्न विचारूया, तिला काय वाटतंय? मिहिका वरती पा बेटा, पैसे नंतर मोज. मिहिका इकडे पा बेटा, पैसे नंतर मोज. मी तुला काय विचारतोय बा, हा कार्यक्रम आपण आयोजित केला बरोबर बाल आनंद मेळा. तुला कसं वाटतं बेटा? आता मला ते सांग. छान वाटतंय. तू कोणता पदार्थ बनवलेला होता? काय बनवलेलं होतं? कपकेक. हे पदार्थ बनवण्यासाठी तुला कोणी मदत केली होती बेटा? मम्मीने केली होती. तू मदत केली मम्मीला? केली का? किती आणले होते तू विकण्यासाठी? अंदाजे तरी किती आणले होते? किती आणले होते बेटा? 60 आणले होते. आणि आता सर्व विकले गेले का बेटा? थोडेसे बाकी आहेत फक्त. किती बाकी आहेत फक्त? पहा, या विद्यार्थिनीने मिहिका हिचं नाव आणि हिचा स्टॉल क्रमांक आहे 6 आणि तिने आणले होते कपकेक आणि तिचे जवळ आसपास सर्व केक हे विकले गेलेले आहेत. आता फक्त 5 ते 10 केक हे शिल्लक आहेत आणि ती इतर विद्यार्थ्यांना सुट्टी देखील देते. ज्या विद्यार्थ्यांना गरज लागत आहे त्या विद्यार्थ्यांना सुट्टी देते. यातूनच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचे धडे हे मिळत आहेत आणि यासाठीच आपण आपल्या शाळेचा हा बाल आनंद मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला होता. या ठिकाणी आपण पाहू शकता सर्व विद्यार्थ्यांचे चांगल्यापैकी वस्तू विकल्या गेलेल्या आहेत. काही विद्यार्थ्यांचे सर्व वस्तू विकल्या गेलेल्या आहेत, मोकळे झालेले आहेत. सर्व विद्यार्थी दुसऱ्या पदार्थांचा आस्वाद घेत आहेत. या ठिकाणी पाहू शकतात काही स्टॉलवर अजूनही गर्दी. मूग भजीचा आनंद घेताना आमच्या गावातील ग्रामस्थ तरुण मित्रमंडळी मूग भजीचा आनंद घेताना काही स्टॉलवरच्या वस्तू विकल्या गेलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता छोटे छोटे इयत्ता पहिलीचे मुलं देखील एकदम आनंदामध्ये वस्तू विकताना या शालेय जीवनापासूनच त्यांना या व्यावहारिक ज्ञानाचे धडे या ठिकाणी मिळत आहेत. या ठिकाणी पानपुरी एकदम जोरात आहे. पहा, पानपुरी सुद्धा आता संपत आलेली आहे आणि आमच्या गावातील सर्व तरुण मित्रमंडळी या पानपुरीचा आनंद घेत आहेत. पहा, आता आपण शेवटाकडे जात आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो विद्यार्थिनी या ठिकाणी बघा वस्तू विकल्या गेलेल्या आहेत बऱ्यापैकी आणि या ठिकाणी आमच्या माध्यमिक शाळेचे सर्व स्टॉफ, मुख्याध्यापक असतील, सर्व उपशिक्षक असतील या पदार्थांचा आनंद घेताना आणि आमच्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करताना. धन्यवाद दादा. या ठिकाणी आपण पाहू शकतात बऱ्यापैकी वस्तू विकल्या गेलेल्या आहेत आणि काही विद्यार्थ्यांना तर आता घाई झालेली आहे पैसे मोजण्याची. मी आता मागच्या स्टॉलवर तुम्हाला दाखवलेलं आहे की आपल्याला फायदा किती झालेला आहे हे पाहण्यासाठी, पैसे मोजण्यासाठी त्यांची घाई चालू आहे. बघा, यासाठीच आपण आजचा कार्यक्रम आयोजित केलेला होता की या शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचे धडे मिळावेत, त्यांना व्यावहारिक ज्ञान माहिती व्हावं, नफा तोटा माहिती व्हावा, खरेदी किंमत विक्री किंमत माहिती व्हावे आणि निश्चितच यातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहू शकतात लहान लहान चिमुकले पहिलीचे विद्यार्थी हे देखील या ठिकाणी पदार्थ बनवून आणलेले आहेत आणि ते विकताना घेऊ. तुमच्यातून एक घेतो मी आता. हा दे काही या ठिकाणी आपण पाहू शकतात आपल्या शाळेच्या बाजूलाच असलेल्या जवळच असलेल्या बदरखे शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री महेंद्र पाटील दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसह ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचे उपशिक्षक माननीय श्री मोरे सर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे आणि या माध्यमातून ते देखील या ठिकाणी जे काही पदार्थ बनवलेले आहेत त्या पदार्थांचा आस्वाद या ठिकाणी ते आता घेणार आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बदरखे या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री महेंद्र पाटील दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे देखील मी शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि ते स्वतः आलेले नाहीत तर त्यांनी त्यांच्यासमोर त्यांचे चिमुकले त्यांचे विद्यार्थी हे देखील या ठिकाणी आणलेले आहेत आणि स्वतः आमचे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माननीय श्री रावसाहेब जिबुसो मनोहर गिरधर पाटील दादा यांनी स्वतः त्यांना या ठिकाणी पदार्थ विकत घेऊन दिलेला आहे. आजचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निपाणे या शाळेचा आजचा
बाल आनंद मेळावा. या बाल आनंद मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व माननीय श्री रावसाहेब जिबूसो मनोहर गिरधर पाटील दादा त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच आपल्या नेहमी मदतीला धावून येणारे माननीय श्री रोशन दादा तसेच आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री शरद पाटील दादा सर्व गावातील मान्यवर ग्रामस्थ नगरदौडा व निपाणे या गावातील सर्व पालकवर्ग तसेच आपल्या गावातील सर्व तरुण मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आमच्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या वतीने आमच्या शाळेतील मुख्याध्यापक माननीय श्री नानकर दादा तसेच सर्व शिक्षक स्टाफ यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच या ठिकाणी बदरके शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र पाटील दादा तसेच या आपल्या गावानजीक असलेले मोलई तांडा शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री विकास पाटील सर हे देखील विद्यार्थ्यांसह उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आभार मानतो. आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री नानकर दादा यांची परवानगी घेऊन या ठिकाणी कार्यक्रमाची समाप्ती करतो. धन्यवाद.